आमच्या गावातनं ज्या काही समस्या असतील, रस्ता असेल किंवा पाणी असेल, ह्याबद्दल आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। गेले कित्येक वर्ष आम्ही मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल, तळागाळातले प्रश्न असतील ते जाणून घेतले आणि ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहोत। मी फाउंडेशनच्या तर्फे दादा किंवा ताई हे दोघं पण काम करत आलेले आहेत आणि साहेब केसरी जेव्हा भरवलं तेव्हा अख्ख्या तालुक्यातली जिल्ह्यातली लोक आमच्या इथं आली होती। आमच्या गावचाच घाट आम्ही दिला होता। त्यावेळेस इतकं लोकांना भारावून गेलं की दादांकडे काहीतरी करण्याची जिद्द आहे किंवा महिलांना सक्षमीकरण करण्याची जिद्द आहे। नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे। आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं सध्या पाहायला मिळून येतं। आज आम्ही आळंदी कुरुळी या जिल्हा परिषदेच्या गटातील जे उमेदवार आहेत ते माझ्यासोबत आहेत। खरं तर तसं बघायला जर गेलं तर विनयताई मुंगसे या सध्या आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। खरं तर तसं बघायला जर गेलं तर त्याच माध्यमातून पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी थोरवे काळूराम ज्ञानोबा हे सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत। खरं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर सुधीरभाऊ मुंगसे या त्यांच्या माध्यमातून खरं तर या गटातील जो आहे तो गेल्या कित्येक वर्षापासून नागरिकांशी जोडलेली नाळ आणि गेल्या कित्येक वर्षापासून ह्या प्रभागातला झालेला विकास याच मुद्द्यावरती सगळ्या आता निवडणुका होताना सध्या पाहायला मिळून येत आहेत। तसं बघायला जर गेलं तर विनयताई ज्या आहेत त्या सध्या आत्ता या प्रभागातून सध्या या गटातून जे आहेत त्या निवडणुकीच्या सामोरे जात आहेत। सध्या आता या गटामध्ये सध्या आता प्रभागात फिरतायत, नागरिकांचे प्रश्न जाणून घेत आहेत। त्या माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। ताई, काय सांगाल, तुम्ही आता प्रभागात फिरतायत, सुधीरभाऊ मुंगसे यांच्या माध्यमातून या प्रभागातला अनेक वर्षापासून जोडलेली जी नाळ आहे ती सध्या आता उमटताना पाहायला मिळून येते, काय सांगाल? सर्वप्रथम नमस्कार। मी कुरुळी आळंदी जिल्हा परिषद गटातून उमेदवार म्हणून लढत आहे। तर गेले 4 वर्ष झाले मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सुधीरभाऊंचं काम इतकं मोठ्या प्रमाणात चालू आहे। तर सर्व माझ्या मैत्रिणी रणरागिणी ज्या आहेत तर त्यांच्या सर्वांच्या हाताला काम मिळावं, रोजगार मिळावा म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि जे काही युवक वर्ग आहे तर त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध व्हावा त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत। आणि आमच्या कुरुळी आळंदी गटातील आमच्या गावातनं ज्या काही समस्या असतील, रस्ता असेल किंवा पाणी असेल तर ह्याबद्दल आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि सर्वांचे प्रश्न असतील, काही समस्या असतील तर त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। आणि गेले कित्येक वर्ष आम्ही मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल, तळागाळातले प्रश्न असतील ते जाणून घेतले आणि ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहोत। आणि मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या वतीने साहेब केसरी बैलगाडा शर्यत भरवल्या होत्या आणि त्याला प्रतिसाद इतका छान मिळाला की इथून पुढच्या काळात सुद्धा अशीच साथ सर्वांची लाभणार आहे, हे आम्हाला 100% खात्री आहे। आणि मशाल पेटेल निश्चित, नक्कीच पेटणार ना, नक्कीच 100%। काय वाटतं सध्या, म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून सुधीरभाऊ या प्रभागाचं नेतृत्व करतायत, नागरिकांचे इथं प्रश्न जाणून घेतलेत, काय वाटतं आता नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? खरं तर तसं बघायला गेलं तर नागरिक नाही म्हणता येत, खरं तर हे सगळे आमचे घरचे संबंध आहेत, घरचे पाहुणे आहेत खरं तर। आणि तसं आम्ही सर्व कुटुंब म्हणूनच एक काम करतोय आणि कुटुंब तुमच्या सोबत उभं राहील म्हणायचं? नक्कीच, आम्ही खरं तर आम्ही स्वतःच कुटुंब म्हणून एक काम करतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हे सर्व कुटुंब आमच्या पाठीशी आहे आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा कायम आम्हाला लाभणार आहेत। तिन्ही उमेदवार विजयी होतील? नक्कीच, हो। आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेब ठाकरे असतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही करतोय तर त्यांच्या माध्यमातून म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे करणार आहोत। आणि खरं तर आता मी जनतेला आव्हान करते की इथून पुढच्या काळात जे काही असेल किंवा आम्ही काही राजकारण करणार नाही आहोत, ह्याच्यात आर्थिक राजकारण आमच्या डोक्यात नाहीच आहे, समाजकारण करणार आहोत। समाजासाठी झडणारं हे तुमचं तर कुटुंब आहे। हो, आणि खरं तर त्याच्यामुळे नागरिकांनी सुद्धा उभं राहिलं पाहिजे। आपल्यासाठी झटणारा कोण आहे हे सुद्धा नागरिकांनी ओळखलं पाहिजे? नाही, निश्चितच ओळखणार ना, निश्चित। हो, म्हणजे काय, 5 तारखेच्या मतदान स्वरूपी हे सगळं दिसून येईल चित्र? हो, नक्कीच दिसणार, कारण आम्ही तेवढा विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांचा सुद्धा आमच्यावर तेवढाच विश्वास आहे। ह्या सगळ्या हे उमेदवार आहेत खरं तर सध्या आता प्रभागात फिरतायत। खरं तर
त्याच्यामुळे निश्चितच त्यांच्यासोबत ह्या सगळ्या शिवसेनेच्या रणरागिणी आहेत माझ्यासोबत. त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काय वाटतं सध्या विनयताई जे आहेत ते सध्या आता या प्रभागात नागरिकांचे प्रश्न जाणून घेत आहेत. खरं तर तुम्ही देखील शिवसेनेच्या रणरागिणी आहात. काय वाटतं, किती विजयाचा विश्वास वाटतोय? विजयाचा विश्वास असं म्हणायचं आहे की आज 4 वर्ष झाले मी फाउंडेशनच्या तर्फे दादा किंवा ताई हे दोघं पण काम करत आलेले आहेत. आणि साहेब केसरी जेव्हा भरवलं तेव्हा अख्ख्या तालुक्यातली जिल्ह्यातली लोक आमच्या इथं आली होती. आमच्या गावचाच घाट आम्ही दिला होता. त्यावेळेस इतकं लोकांना भारावून गेलं की दादांकडे काहीतरी करण्याची जिद्द आहे किंवा महिलांना सक्षमीकरण करण्याची जिद्द आहे. महिलांसाठी दादांनी आत्तापर्यंत 3 ते 4 उपक्रम केले. आणि ताईचं म्हणलं तर ताई आत्ता दादांमागे लगेच आमच्यासोबत ॲड झाल्यामुळं त्या पण आमच्यासोबत फिरतात आहे. काय वाटतं, किती प्रतिसाद वाटतो आता नागरिकांचा, किती विजयाचा विश्वास वाटतो तुम्हाला देखील? खूप वाटतोय कारण की मशाल पेटेल निश्चित. निश्चित आणि काय वाटतं पेटणारच आहे. कारण काय की वाटतं, तुम्ही सध्या प्रभागात फिरतायत, तुम्ही सध्या आता प्रचारात सहभागी झालायत, किती विजयाचा विश्वास वाटते आणि ताईंचं कामकाज कशा पद्धतीनं आहे, काय वाटतं तुम्हाला? विनयताई हे खूप प्रामाणिक नेतृत्व आहे. आम्हाला खूप महिलांच्या साईडनी खूप आधार आहे. त्यांचं असं ओढ फार की विचारायला नको, त्या प्रामाणिक 100% येतील. 100% मशाल पेटेल. हा, मशाल भेटणारच त्यांना. 100% त्यांची विजय हा भेटणारच आहे त्यांना नक्कीच. नक्कीच. आणि हां, बोला बोला. काळू भाऊंचं पण काम इतकं चांगलं आहे की आमचे जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी खूप केलेलं आहे त्यांनी. खूप म्हणजे त्यांचं जर नाव घेतलं ना तर लोक हक्काने त्यांच्याकडे येतात. असं नाही की बाबा ते ऐकणार नाही का, असं नाही. लोक प्रत्यक्षात येऊन त्यांना भेटतात. पण लहानातलं लहान कुणाला ॲडमिट करायचं असू दे, रात्रीची मयत झाली किंवा काही झालं तरी ते येतात. सुखदुःखात सहभागी होतात. सर्व गोष्टींसाठी काही असू दे त्यांचं पूर्ण काम त्यांनी. तिन्ही उमेदवार विजयी होतील. हो नक्कीच.